विमा कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीची शहानिशा करा. शेतकरी नेते भाई मोहन गुंड. विमा कंपन्यांकडून सुद्धा अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांना वेठीस धराल तर याद राखा. शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांचा इशारा. बीड जिल्ह्यात कांदा लागवड 5,000 हेक्टरवर तर पीक विमा 23,000 हेक्टरवर भरला गेल्याचे शासकीय आकडेवारी सांगत आहे. परंतु कधीतरी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही थेट बांधावर जाऊन पाहणी करावी. केवळ आरोप करू नयेत. या प्रकरणातून शेतकऱ्यांना वेठीस धराल तर याद राखा. या सर्व आकडेवारीची शहानिशा करा आणि मगच त्यावर पावले उचला, अन्यथा गाठ आमच्याशी असल्याचा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे. ऐकूयात त्यांच्या शब्दात. कांद्याच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीनं पीक विमा भरला हे आज समोर आलेलं आहे. 5,687 हेक्टरवर लागवड झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र 23,983 हेक्टरची पीक विमा शेतकऱ्यांनी अप्लाय केल्याचं विमा कंपनीकडे समजतं आहे. मात्र ही जी आकडेवारी आहे ही कुठल्या पीक विमा कंपनीनं किंवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन बघितलं आहे का? कधीतरी हे अधिकारी बांधावर देखील शेतकऱ्याचे गेले पाहिजेत. आणि जर अशा पद्धतीची आकडेवारी, खोटी आकडेवारी दाखवून जर शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम या कृषी विभागाकडून आणि पीक विमा कंपनीकडून होत असेल तर हे आम्ही त्यांना माफ करणार नाहीत. त्याची शहानिशा करा. जर शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने विमा भरला असेल त्याच्यावर जरूर कारवाई करा. मात्र शेतकऱ्याला जर वेठीस धराल तर याद राखा, तुमची गाठ हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत असेल हे लक्षात असू द्या. अनेक वेळा पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना देखील फसवलेलं आहे. आज एखाद्या शेतकऱ्याने आगाऊचा पीक विमा भरला म्हणजे काही आबाळ खाली आलं नाही. मात्र विमा कंपनीचे हे सगळं चाललेलं जे ढोंगाड आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. हे आम्ही सहन करणार नाही.